तर आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात थेट प्रवासापासून सुरू झालेली आहे. मी आणि सुनीत पालघरमध्ये असल्यामुळे आम्ही एक जागा आधीच ठरवून ठेवली होती. सो तुम्हाला पण हे दिसत असेल की समुद्राच्या मध्यभागी आपण कुठे चाललो आहोत. तर पालघरपासून 23 किलोमीटर आणि सफाळेपासून 14 किलोमीटर अशा एडवन गावात असलेल्या प्रसिद्ध मंदिरात आपण चाललेलो आहोत. सो हे आहे आशापुरी मातेचं मंदिर आणि ते बरोबर समुद्राच्या मध्यभागी आहे. सो असा छान रस्त्याचा प्रवास तुम्ही जो बघितला आणि हे ना खूप जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून हे स्थान प्रसिद्ध असल्यामुळे इकडे खूप भाविक भक्त लांबून पण येतात. आणि आम्ही पण पालघरमध्येच होतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार होतो, जसं की आमचा आधीचा व्लॉग तुम्ही बघितला असेल. सो नेक्स्ट डे आम्ही हा प्लॅन केला होता की आपण देवीच्या दर्शनाला जाऊया आणि सफाळेपासून जवळ असल्यामुळे आम्ही तिकडेच थेट गेलो. मंदिराच्या जवळच असलेल्या दुकानांच्या तिथून आम्ही ओटीचं सामान घेतलं आणि ओटी भरण्यासाठी वरती गेलो. तर साईडलाच एक कृष्णांचं मंदिर दिसलं, तिकडे पण छान दर्शन झालं. असं म्हटलं जातं की देवींच्या आधी इकडे कृष्णांचं दर्शन घ्यायचं आणि तिथे गौमाताचं सुद्धा दर्शन झालं. सो तिथून पुढे आम्ही मंदिराच्या वर ठिकाणी गेलो, जिथे असं टेकडीवर ते मंदिर रचलेलं आहे आणि आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे. सो मी आणि सुनीत खूप गरमी असल्यामुळे थकलो पण होतो, पण त्या मंदिरात जी हवा होती त्याच्याने जे प्रसन्न वाटत होतं, खूप शांत वाटत होतं. आणि तिकडे गेल्यावरती ना आम्हाला एका साईडला अशा दगडांनी काही रचलेल्या गोष्टी दिसल्या, म्हणजे की असे खूप सारे दगड एकमेकांवर रचलेले होते. ह्याचे दोन भाग असतात. काही लोक आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी अशी गोष्टी करतात किंवा हे एक मेडिटेशनचा पार्टसुद्धा आहे. सो तिथून पुढे आम्ही असं मंदिरात गेलो आणि सगळ्यांनाच माहिती आहे की 7 देवींचं वात्सल्य असतं आपल्या पूर्ण भूतलावरती. सो त्या देवींचा पण तिकडे वरती फोटो होता. सो तिथे त्यांचं दर्शन झालं आणि याची रचनाच खूप वेगळी आहे या मंदिराची. असं गुहेत असलेलं हे मंदिर आहे आणि तिथे आतमध्ये जायला तुम्हाला एकतर वाकूनच जावं लागतं, उभं राहण्याची पण अशी जागा नाही आहे. सो आता पुढे तुम्ही बघाल की असं त्या खाली एकदम गुहेत मंदिर आहे. अजून 4-5च शिड्या होत्या आणि तिथून असं खाली गेल्यावरती तुम्हाला वाकूनच समोर देवी दिसतात. आणि त्या गुहेत अशा 3 देवी तिथे आहेत, आशापुरी माता, एकविरा माता आणि जीवदानी माता सुद्धा. तर तिघांच्या अशा मूर्त्या तुम्हाला तिथे दिसतील. सो सर्वात आधी आम्ही असं एकविरी मातेचं दर्शन घेतलं आणि मी ओटी तर तिकडे आशापुरी मातेचीच ओटी भरली आहे, जे तुम्हाला मी पुढे दाखवेल. आणि मंदिर असं खाली वाटलंच नव्हतं की असं काही असेल, कारण की आम्हाला तर काही माहीतच नव्हतं, आम्ही सुद्धा पहिल्यांदाच गेलेलो. पण ते जे छान होते, त्यांच्या मूर्त्यांचा जो आकार होता तो खरंच खूप छान होता. आणि खाली असं ना शांततेत तुम्ही बसू शकता. अगदी 2-3च लोक खाली वाकून दर्शन घेऊ शकतात, एवढीच जागा होती तिथे. सो आम्हाला नंतर असं कळालं की इकडे नवरात्रीत वगैरे खूप गर्दी असते. आणि मस्तपैकी मग मी शांततेने देवीची ओटीसुद्धा भरली. आमची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आमच्या दुसऱ्या दिवशी अशी छान देवीचं दर्शन झालं. सो खरंच खूप प्रसन्न वाटलं आणि आम्ही खूप खुश होतो या गोष्टीसाठी. स्वयंभू मूर्ती आहे. अच्छा, किती वर्षी जुनी आहे? ज्यावेळेला इंग्रजांचा राज्य होतं त्याच्या पुढचं आहे ते. शिवाजी महाराजांचा जन्म नाही. अच्छा, शिवाजी महाराजांचा पण जन्म नव्हता तेव्हाच आहे. त्याच्या पुढचं आहे. ज्यावेळेला मोगलांचं राज्य होतं ना, मोगलांचं, हां त्याचं पुढचं आहे ते. पहिल्यांदा म्हणजे हे मंदिर सुद्धा त्यांचा बनवलेलं आहे. आपल्या वडिलांना फोडासून केलं असतं, हां हां पण ते हात लावून माझ्या मोहरा हात लावायचा नाही अशी होती ती. चालेल चालेल, ठीक आहे, चला. आणि पहिल्यांदा म्हणजे आपण या पायरीमध्ये पायरी आता म्हणते, पहिल्यांदा या पायरी जवळ आलो ना तर वाकूनच यायचं, वाकूनच पूजा करायची. तुम्ही बसता तिथे बसताय. अच्छा, बसता येत नव्हतं, नंतर हे केलं. पहिल्यांदा म्हणजे काय केलं, म्हणजे काय ते तिनंच ते केलं आहे सगळं. प्रत्येक वर्षाला एवढा भाग वर जातो. अल्टिमेट काय होतं? प्रत्येक वर्षाला एवढा भाग वर जातो. उचलतो. अच्छा. आणि इथे सुद्धा म्हणजे वाकून जायचं, आता आपण उभे राहू शकतात. हां, चालेल चालेल, थँक्यू. आपली इच्छा असेल जर आपण आईला बोललो हां, तर 100% बोललो. अच्छा, चांगलं. ही मूर्ती इथे स्वयंभू प्रकट झालेली आहे आणि याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी आहेत. गावकड्यांकडनं पण आपल्याला खूप गोष्टी वेगळ्या ऐकायला येतात. आणि असं मानलं जातं की ही देवी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करते. जे जे लोक इथे इच्छेने येतात किंवा काही घेऊन येतात तर त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. आणि म्हणून असा लोकांची आशा पूर्ण करणारी म्हणून ही आशापुरी माता मानली जाते. आणि बाहेर येताना सुद्धा तुम्हाला एक अशीच गुहा लागते जिथून तुम्हाला वाकूनच बाहेर पडावं लागतं. सो असा आमचा स्ट्रगल होता, पण खरंच मला ही जागा खूप आवडली आणि सुनीत
शांतता सुद्धा, तर तुम्ही वरती आल्यानंतर ती शांतता बघू शकता. सो आम्ही मस्त इकडनं बाहेर निघालो आणि आता तुम्ही सुनीतचा रूप बघायचा नंतर. देवी एवढी भारी आहे, बोलतात ना आतमध्ये भाई एकदम प्रॉपर, बट गरम. या गरमीत तुम्ही हे केलं, मला तर जसं की मी मगाशी तुम्हाला दाखवलं की इकडे भरपूर लोकांनी असे दगडे एकमेकांवर रचून ठेवलेली, मे बी त्यांच्या काही इच्छा म्हणून ठेवले असतील. सो एक काइंड ऑफ रिच्युअल आहे जे मी दोन्ही गोष्टींनी मानते. सो मी सुद्धा अशीच माझी एक इच्छा मांडली आणि तसे दगडे रचवले तिथे. आणि याला तुम्ही दुसऱ्या पार्टने घेऊ शकता, म्हणजे एका मेडिटेशनसाठी. याला रॉक बॅलन्सिंग असं पण म्हटलं जातं. सो ते पण खूप आम्हाला तिकडे छान बघायला भेटलं. आणि हा जो समुद्र होता, भले तिथे ऊन होतं पण थोडी एक जी हवा येत होती, हवेची झलक येत होती, ते पण खूप छान वाटत होतं. त्या समुद्राच्या मध्यभागी आम्ही होतो. सो आणि मंदिराच्या मागेच अजून एक मंदिर होतं पाठीमागे, असं तुम्ही म्हणू शकता. तर आम्ही तिथे चाललो होतो. खूप ऊन आहे आणि आम्ही उन्हाचं आलो आहे, पण काय ऑप्शन नव्हता. आम्ही चेकआउटच अशा टायमिंगला केलं. तर तुम्ही सुद्धा अशा या एडवन गावाच्या बेटावर वसलेल्या आशापुरी मातेच्या मंदिराला भेट द्या. खरंच ही जागा इतकी वेगळी आणि सुंदर आहे की प्रत्येकाला इथे यावंसं वाटेल. तर तसंच मी आणि सुनीतने पण हे येण्याआधी बघून ठेवलेली ही जागा, आणि आमचा पण हा प्लॅन खूप छान झाला. तर आता तसंच आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आहोत आणि तिथे सुद्धा गुहेत एक मातेचंच मंदिर होतं, आणि ती होती आशापुरी मातेची बहीण, म्हणजेच बारोडकर्णी मातेचं मंदिर. सो तिथे सुद्धा खाली असं गुहेतच एक तुम्हाला दिसेल मूर्ती, सेम जशी तिकडे होती तशीच. सो तिथे पण आम्ही दर्शनासाठी गेलो. तिकडे पण 4-5 पायऱ्या होत्या उतरून जाण्यासाठी, आणि खाली तुम्हाला वाकूनच देवीचं दर्शन घेता येऊ शकत होतं. सो अशा प्रकारे आम्ही तिथेही दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही परत मागे निघालो. या समुद्राची शांतता आणि इकडे वसलेल्या ह्या देवीचं ठिकाण खूप वेगळीच अनुभूती तुम्हाला देऊन जातं, आणि खरंच खूप छान वाटलं आम्हाला, काहीतरी वेगळं. सो तिथूनच जवळ असलेल्या जलसार जेटी, आम्ही तिथून फर्स्ट टाईम जेटीने मी प्रवास करते आहे. सो आम्ही तिथे जायचं ठरवलं, कारण की तिथून आम्हाला ठाणे जवळच पडणार होतं. जलसार जेटीपासून ते विरार जेटीपर्यंत आमचा 1/2 an hourचा प्रवास तरी वाचला जाऊ शकतो बाय बाईक. सो आम्ही मस्त जेटीमध्ये गेलो आणि तिथे पण एवढ्या शांततेत उन्हाळ्याच्या ह्याच्यात थोडं थंडगार वातावरणात आम्ही निघालो होतो, आणि खूप दिवस आमचा खूप छान गेला. सो अशाच नवीन नवीन जागा आम्ही एक्सप्लोर करत राहू आणि तुमच्यापर्यंत आणत राहू. सो नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि आणखीन तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. सो स्टे ट्यून गाईज. थँक्यू सो मच.